हॅलो एव्हरीवन. आज आपण जाणून घेणार आहोत की व्हिज्युअलायझेशन कशा पद्धतीने करायचं, की आपलं जे ड्रीम आहे, जसं की कुणाला ड्रीम हाऊस घ्यायचं असेल, कुणाला रिलेशनशिप फील करायची असेल, कुणाला मनी मॅनिफेस्ट करायची असेल, तर करिअरमध्ये ग्रोथ हवी आहे किंवा नवीन जॉब मॅनिफेस्ट करायचा आहे, तर त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे की जेणेकरून अल्फा आणि थीटा बीटा वेव्हजमध्ये आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला थीटा आणि अल्फा ह्या दोनच स्टेट महत्त्वाच्या आहेत व्हिज्युअलायझेशनसाठी. तर ह्या वेव्हज कधी ॲक्टिवेट होतात आणि कधी प्रॉपर व्हिज्युअलायझेशन करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने केल्यावर ते रियालिटीमध्ये येत असतं, हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर आज आपण बघत आहोत व्हिज्युअलायझेशन. तर आपल्याला सबकॉन्शियस माइंड जेव्हा ॲक्टिवेट असतं, त्यावेळेस जर आपण व्हिज्युअलायझेशन केलं, तर जे आपण ह्या कल्पनेमध्ये ते व्हिज्युअलायझेशन करत आहोत, ह्या कल्पनेमध्ये व्हिज्युअलायझेशन करून 3D रियालिटीमध्ये कसं काय येणार, हे आज आपण इथे जाणून घेणार आहोत आणि ते सत्यसुद्धा होणार आहे. तर कशा पद्धतीने सत्य होणार आहे, त्याची प्रोसेस काय आहे आणि कशा पद्धतीने ते करायचं, आज आपण इथे ते बघणार आहोत. तर ज्यांना कुणाला सर्वात प्रथम तर आपण रिलेशनशिप घेऊया, कारण मोस्टली आता रिलेशनशिपसाठी इतके फोन कॉल्स येतात किंवा कसं काय करायचं मॅडम, किंवा ज्यांना हील करायचं आहे किंवा मॅरेज मॅनिफेस्ट करायचं आहे, असे खूप सारे कॉल येतात आणि प्रत्येक एरियाबद्दलचे येतात. तर तुम्ही जेव्हा व्हिज्युअलायझेस करता, तर काय काय कुठे चुकत आहात हे तुम्हाला माहिती पडेल. बीटा वेव्हज म्हणजे जेव्हा आपण चालत फिरत आहोत, त्या बीटा वेव्हजमध्ये आपल्याला करायचं नाही आहे. कॉन्शियस माइंड जेव्हा आपलं ॲक्टिवेट आहे, त्यावेळेस जर व्हिज्युअलायझेशन कराल, तर त्याला खूप जरी होईल, तरी पण तुम्हाला खूप वेळ लागू शकतो. पण जर तुमचं सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेट असेल, तर हे सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेट असताना व्हिज्युअलायझेशन केलं, तर फास्ट वेनी आपण मॅनिफेस्ट करू शकतो. कुठलीही गोष्ट, कुठलीही इच्छा आपण मॅनिफेस्ट करू शकतो फक्त आणि फक्त व्हिज्युअलायझेशनमुळे. तर सबकॉन्शियस माइंड मग कधी ॲक्टिव्ह असतं मॅम? सकाळी उठल्याबरोबर लगेच जेव्हा आपण डोळे खोलतो आणि युनिव्हर्सला म्हणतो थँक्यू सो मच, आज हा सुंदर असा मिरॅकल्स दिवस किंवा शुभ दिवस माझ्या लाईफमध्ये देण्यासाठी थँक्यू सो मच. तसंच तुम्हाला व्हिज्युअलायझेशनसाठी बसायचं आहे, कारण तेव्हाच तुमचं सबकॉन्शियस माइंड हे अल्फा आणि थीटा वेव्हजमध्ये असतं. तर तेव्हा सबकॉन्शियस माइंड ओपन असतं. पुन्हा एक रात्रीचं जेव्हा आपण झोपायला जातो, खूप गाढ झोप यायला लागत असते, तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड हे ओपन असतं आणि कॉन्शियस माइंड हे शांत झालेलं असतं. तर ह्या वेळेस आपल्याला रिप्रोग्राम करायचं आहे आपल्या व्हिज्युअलायझेशननुसार. व्हिज्युअलाइज करून आपल्याला सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम करायचा आहे. जेव्हा आपल्याला सबकॉन्शियस माइंड आपला हा रिप्रोग्राम होतो आणि आपण कल्पनेमध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण रिपीट मोडमध्ये बघतो, तर ते रियालिटीमध्ये येत असतं. तर आता कसं करायचं हे जाणून घेऊया. व्हिज्युअलायझेशन रिलेशनशिपसाठी करत असताना ज्यांना कुणाला नातं हील करायचं आहे, मी काय म्हटलं, ज्यांना कुणाला नातं हील करायचं आहे त्यांनी प्रथम काय करणार, आपल्याला व्हिज्युअलायझेशनसाठी सर्वात प्रथम लागणारा आहे ते म्हणजेच विजन बोर्ड. तर का असं पाहिजे विजन बोर्ड? आता तुम्हाला रिलेशन हील करायचं आहे, ज्या व्यक्तीसोबत करायचं आहे त्या व्यक्तीसोबतचं तुमचं जे काही तुमचं ड्रीम आहे की ह्या व्यक्तीसोबत मला अशा पद्धतीने राहायचं आहे सत्यामध्ये, तर तसा पिक्चर घ्यायचा आहे आणि तुमच्या पास्टमधला सुद्धा जो हॅपी मोमेंट होता तो एक पिक्चर घ्यायचा आहे आणि प्रेझेंटमध्ये जे तुमचं नातं आहे आणि फ्युचरमध्ये जे तुम्हाला पाहिजे आहे त्याचं एक घ्यायचं. म्हणजेच काय, पास्टमध्ये जे चांगला मोमेंट होतं ते आपल्या माइंडला कनेक्ट होतं आणि जे आता आपण करत आहोत व्हिज्युअलायझेशन, ते फ्युचरमध्ये कसं व्हर्जन हवं आहे ते या पद्धतीने जर तुम्ही फोटो काढले आणि इकडे आनंदाचा मोमेंट आणि तो जर मिक्सअप केलं, तर तुमचं प्रेझेंटमध्ये ते येऊन जात असतं, ते रियालिटी बनत असते. कारण काय आहे, जेव्हा आपण बघतो, बोलतो, ऐकतो आणि स्पर्श, हे 5 जे सेन्सेस असतात, ते 5 सेन्सेस जर ॲक्टिवेट करून जर आपण व्हिज्युअलायझेशन केलं, तर ते खूप रियालिटीमध्ये येतं. खूप फास्ट वे याचे रिझल्ट असतात. कारण काय आहे, जे फ्युचरमध्ये हवं आहे, तर कुणाकुणाला बिलकुल व्हिज्युअलायझेशन कनेक्ट होत नाही. का होत नाही?
तर ह्या मागचं हे कारण आहे की ती प्रतिमा तुम्ही कल्पनेमध्ये बघू शकत नाही. ते तुम्हाला वाटतच नाही की व्हिज्युअलायझेशन करत आहोत किंवा ते चेहरा स्पेसिफिक आठवत नाही. तर असं का होते? तुम्ही बघा, एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही टक लावून बघत असता, म्हणजे एक तीव्र याच्याने निश्चित लक्ष केंद्रित करून जेव्हा बघता आणि डोळे बंद करता, तेव्हा ती गोष्ट प्रॉपरली दिसत असते. तर त्याचसाठी जेव्हा जे गोष्ट हवी आहे तुम्हाला, ती प्रॉपर टक लावून बघायचं आहे. म्हणजे लक्ष पूर्णपणे केंद्रित करून बघायचं आहे. ज्या पर्सनचा फोटो आहे किंवा तुम्हाला ड्युटी पाहिजे आहे, तर ती कुठली ड्युटी आहे, अशा पद्धतीने ऑफिस असेल तर ते बघायचं आहे आणि पूर्ण लक्ष केंद्रित करायचं की त्याचा कानाकोपरा, जर चेहरा असेल, कोणाचं स्पेसिफिक पर्सन असेल, त्याचे डोळे, कान, नाक, कुठलं अवयव कुठे आहे आणि हावभाव कसे आहेत, मुवमेंट कसा होता, ते मुवमेंट क्षण कसे होते आणि तुम्हाला अनुभवायचं जे काही आहे फ्युचरमध्ये त्या व्यक्तीसोबतचं रिलेशन कसं बिल्डअप करायचं आहे, ते आपल्याला अनुभव घेऊन जेव्हा तुम्ही बघता तो पिक्चर आणि जेव्हा तुम्ही माइंडमध्ये डोळे बंद केल्यानंतर तुम्ही ते रिमाइंड करता, जेव्हा तुम्ही कल्पनामध्ये बघता, तर तेव्हा ती गोष्ट रियालिटीमध्ये येत असते. आता तुम्हाला वाटेल की फक्त बघून होणार आहे का? नाही. तर आपल्याला बघितल्यानंतर कल्पनेमध्ये तुम्हाला एक सपोज सांगते की डोळे बंद करायचं, दीर्घ खोलवर श्वास घ्यायचे 5 ते 7 वेळा. तेव्हा पूर्ण बॉडी, माइंड, सोल जे आहे ते रिलॅक्स्ड होतं आणि त्यानंतर श्वासावर जेव्हा परिपूर्ण कंट्रोल होतं, तुमचं माइंड पूर्णपणे शांत होतं, त्यानंतर तुम्हाला व्हिज्युअलायझेशन स्टार्ट करायचं आहे. पहिले तुम्ही पिक्चर बघणार, त्याखाली जे काही अफर्मेशन लिहिलं आहे ते सुद्धा रीड करणार. पूर्णपणे लक्ष केंद्रित करून पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत आणि बघायचं आहे की त्या त्या स्पेसिफिक पर्सनसोबत तुमचं जो काही आनंदाचा क्षण होता, तो बोलायचं आहे मनातल्या मनात की किती सुंदर हा क्षण होता माझ्या लाईफचा आणि तुमच्या लाईफचा सुद्धा. आपण एकत्र होतो तेव्हा तो क्षण होता. अशा पद्धतीनं तर माइंडला काय वाटतं की ही रियालिटीच आहे आणि त्याच स्पेसिफिक पर्सनसोबत तुमची जे कम्युनिकेशन होत वगैरे नव्हतं किंवा नो कॉन्टॅक्ट झोन आहे. अशा पद्धतीने मी रिलेशन का घेतलं? कारण ह्यामध्ये जास्तीत जास्त कनेक्शन बिल्डअप होतात. तर ते करायचं आहे. म्हणजेच तुमचं ते नात्याला व्हिज्युअलाइज करणार आणि देन ह्यामध्येच ते मिक्सअप करणार आणि प्रेझेंटमध्ये ते आणणार. म्हणून तो मोमेंट घ्यायचा आहे, तो मोमेंट घ्यायचा आहे आनंदाचा, जो पास्टचा होता आणि फ्युचरचा जो तुम्हाला हवं आहे, व्हर्जन हवं आहे, ते घ्यायचं आहे. दोन्ही पिक्चर बघितले त्यानंतर माइंडमध्ये व्हिज्युअलाइज करा की तुमचं नातं हे खूप सुंदर असं होतं आणि आत्तासुद्धा तसंच आहे आणि पुढेसुद्धा राहणार आहे. तुम्ही एकमेकांसोबत बोलत आहात, फोनवर तुमचं बोलणं होत आहे एव्हरीडे. तुम्ही फिरायला गेलेल्या क्षण, तुम्ही आता फ्युचरमध्ये कुठेतरी जाणार आहात, जसं गोवा वगैरे आहे, तिथे त्या बीचवर तुम्ही फिरत आहात. त्यांनी खूप सुंदर असं तुमच्यासाठी सरप्राईज आणलेलं आहे आणि जे कोणी हाऊसवाईफ असतील तर त्यांनी बघणार की स्वयंपाक करत असताना मागून त्यांचे मिस्टर हे आवाज देतात. स्पाऊससोबतचं रिलेशन आहे ते खूप असं प्रेमळ झालेलं आहे. इनलॉजसोबत असेल तर इनलॉज खूप प्रेमाने तुम्हाला आवाज देत आहे, त्यांच्या गोष्टी शेअर करत आहे. अशा पद्धतीने आपल्याला बिल्डअप करायचं आहे. म्हणजे पास्टचं जे आनंदाचा क्षण होता तो पिक्चर घ्यायचा, बघायचं आणि फ्युचरचा घ्यायचा आणि तो बघायचा. हे दोन्ही मिक्सअप करून आपण ह्या मस्तिष्क नावाच्या स्क्रीनवर जेव्हा बघतो आणि अवचेतन मन जेव्हा ॲक्टिवेट आहे त्यावेळेस जेव्हा बघत आहोत, तर ह्या अवचेतन मनाचा, ह्या सबकॉन्शियस माइंडचा पूर्णपणे ताबा आपण घेऊन घेत आहोत आणि त्यावर नंतर आपल्याला रिमाइंड करायचं आहे की हे संपूर्णपणे जे काही बघत आहे तीच माझी रियालिटी आहे. सबकॉन्शियस माइंडला सांगायचं हीच माझी रियालिटी आहे. जे तुम्ही बघत आहात खूप सुंदर असा मोमेंट, त्यानंतर फ्युचरचं ते वर्जन आणि सर्व तुमचं नो कॉन्टॅक्ट झोन होतं, त्यामध्ये तुम्ही कम्युनिकेट करत आहात खूप चांगल्या पद्धतीने. तुम्ही दोघं साथमध्ये राहता, सुखी संसार आहे, तुमचं नातं हे बिल्डअप आहे, तुमच्यासोबत लॉयल आहेत, अंडरस्टँड आहे, तुम्हाला एनी टाईम सपोर्ट करत आहेत. अशा पद्धतीने ते करून बेस्ट व्हर्जन जे आहे तो पिक्चर काढायचा आणि ते लावून दोन्ही मिक्सअप करायचे फोटोज आणि ते विजन बोर्ड आणि आपण लक्ष केंद्रित करून ते जेव्हा मेंदूमध्ये म्हणजे ह्या कल्पनाशक्तीमध्ये जेव्हा आपण उतरवतो ते रियालिटीमध्ये असेल. म्हणजे आपण काय केलं, पास्ट आणि फ्युचर आणलं आणि एकत्र केलं, ते कुठे येतं
प्रेझेंटमध्ये येत असतं. तर हे का होत असतं? कारण तुम्ही बघा, एखादं घर बनवायचं आहे तर त्याचा नक्षा हा अगोदर इंजिनियरकडून बनवला जातो, त्यानंतर ते बिल्डिंग उभारल्या जाते. तर त्याच पद्धतीने आपल्याला जे नातं हवं आहे ते आपल्याला एव्हरी डे सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ह्याच प्रोसेसने तुम्ही रात्री आणि सकाळी उठल्यानंतर सबकॉन्शियस माइंड ओपन असताना जर अल्फा आणि थीटा ह्या ब्रेन वेव्ज ॲक्टिवेट होतात आणि तेव्हा सबकॉन्शियस माइंडचा अवचेतन मनाचा जे दार असतं ते उघडं असतं, म्हणजे सबकॉन्शियस माइंड ॲक्टिवेट असतं आणि त्या ॲक्टिवेशनमध्ये तुम्ही ह्या गोष्टी जर रोवल्या तर तुम्हाला प्रेझेंट लाईफमध्ये त्या गोष्टी येऊन मिळत असतात. हे आहे रियालिटी. कारण जेव्हा ते घर बांधायचं जेव्हा काम चालू असतं असंच नाही केलं जात, त्याचं प्रॉपर एक प्लॅन तयार केला जातो आणि त्या प्लॅननुसार देन त्यावर इमारत बांधल्या जाते. तर पहिले इंजिनियरला बोलावतात, त्याचा पूर्ण नक्षा तयार करतात, त्यानंतर त्यावर इमारत बांधतात आणि नंतर ते फ्युचर घर तयार होतं. त्याच पद्धतीने आपल्याला ह्या पद्धतीने जर केलं तर आपलंसुद्धा जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते होतं. आता करिअरमध्ये बघाल तर तुम्हाला जॉब ऑफिसमध्ये पाहिजे आहे किंवा तुम्हाला जसं की कुणाला डॉक्टर बनायचं असेल, कुणाला आर्मीमध्ये जायचं असेल, कुणाला पोलीसमध्ये, तर स्वतःचा AI वर फोटो तसा बनवून घ्यायचा आणि देन ते व्हिज्युलाइज करायचं. पास्टचा एक बनवायचा आणि फ्युचरमध्ये कसं आहे ते बनवायचं. म्हणजेच एक आनंदाचा क्षण जसं तुम्ही त्यामध्ये म्हणाल की अशा अशा पद्धतीने AI मध्ये जर टाकलं तर ते बनवून देतात की तुम्ही अशा पद्धतीने होते आणि आत्ता ते असे झाल्या आनंदाचा क्षण आणि देन फ्युचर हे जेव्हा एकत्र करतात ते प्रेझेंटमध्ये येतं. आणि डोळे बंद असतानाच तुम्हाला एक कमांड द्यायची आहे. आत्ता जे मी बघत आहे, जे मी व्हिज्युलाइज करत आहे, जे माझ्या कल्पनाशक्तीमध्ये आहे ते माझं डोळे उघडताच ते पूर्ण होणार आहे. हीच रियालिटी आहे. तेव्हा युनिवर्स आणि सबकॉन्शियस माइंड हे तथास्तु म्हणत असतात आणि त्या गोष्टी येतात. रिलेशन झालं, देन करिअरचं सुद्धा झालं. आता राहिलं मनी. जेव्हा तुम्ही मनीविषयी मनीला मॅनिफेस्ट करायचं आहे तर तुम्ही मनीचं तशाच पद्धतीने पिक्चर काढायचं आहे, बघायचं आहे, त्याच्यासोबत बोलायचं आहे. ती सुद्धा एक एनर्जी आहे. एव्हरीथिंग इज एनर्जी. हा ब्रह्मांडामधील सर्व काही एनर्जीने बनलेला आहे. 5 एलिमेंट्सने बनलेला आहे, म्हणजे ती आहे एनर्जी. तर त्या एनर्जीसोबत तुम्हाला बोलायचं आहे की आजपर्यंत मी तुला कधी थँक्यू नाही म्हटलं, त्यासाठी थँक्यू. आज मी म्हणते, काही चुकलं असेल तर मला क्षमा कर. सकाळपासून तर उठल्यापासून तर सकाळी चाय बनवण्यापासून तर अन्नाचं जेवण खाते मी, त्यामधून मला शक्ती मिळते. हे पैशामुळेच येते. ज्या घरात राहते ते सुद्धा पैसे देऊनच इमारत बांधली आहे, त्यासाठी थँक्यू. आज पर्यंत मी तुला कधीच थँक्यू नाही म्हटलं, पण मी आज म्हणजे जेव्हा मी जन्मले त्या लहानपणापासून तर आजपर्यंत जितकं काही मनी माझ्यावर खर्च झाला त्या मनीसाठी थँक्यू असं नोटला बघत बघत आपल्याला म्हणायचं आहे. त्यांनी काय होईल, तुमचं रिलेशन त्या मनीसोबत कनेक्ट होईल. काही ब्लॉकेजेस असतील तर ते रिमूव्ह होतील. आणि जसं तुम्ही बघाल की अवचेतन मनामध्ये जेव्हा सबकॉन्शियस माइंड ओपन आहे आणि ह्या मस्तिष्क नावाच्या स्क्रीनवर आपल्याला जेव्हा आपण कल्पनाशक्तीमध्ये बघत आहोत की ते मनी सोबतचं रिलेशन तुमचं बिल्डअप झालेलं आहे, तुम्ही जॉब करत आहात, त्यामध्ये तुम्हाला अर्निंग छान पद्धतीने मिळत आहे, किंवा हाऊसवाईफ असाल तर तुम्ही एखादं जे काही तुमची क्वालिटीज आहे त्या क्वालिटीजने तुम्ही त्यावर ॲक्शन घेऊन काम करत आहात आणि त्यामधून तुम्हाला मनी येत आहेत, किंवा काही चारही दिशाने मनी येत आहे, अट्रॅक्ट तुम्ही करत आहात अशा पद्धतीने. म्हणजे माझं सबकॉन्शियस माइंड माझं नवीन बिझनेस आणि मनी अट्रॅक्ट करण्यासाठी जे काही मला ॲक्शन प्लॅन घ्यायचा आहे किंवा काही नवीन नवीन आयडियाज मला देत आहे त्यावर मी वर्क केली तर माझ्याकडे मनी येणार. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मनी व्हिज्युलायझेशन करता आणि रिलेशन मनी हे सुद्धा झालेलं आहे, तर यानुसार जेव्हा तुम्ही कराल तर ॲटोमॅटिकली ते व्हिज्युलायझेशन अल्फा आणि थीटा बीटा वेव्हजमध्ये आपल्याला व्हिज्युलायझेशन करायचं नाही आहे. देन सबकॉन्शियस माइंड सकाळी उठल्यानंतर लगेच आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी गाढ झोप जेव्हा लागत असते त्यावेळेस आपलं सबकॉन्शियस माइंड हे रेडी होत असतं. आणि त्यावेळेस जर तुम्ही ह्या कल्पनाशक्तीमध्ये जेव्हा तुम्ही रिमाइंड करता 21 डेज, तर ते काय होतं, पास्ट आणि फ्युचर एकत्र करून ते येत असतं आपल्या प्रेझेंटमध्ये. तर अशा पद्धतीने जर व्हिज्युलायझेशन तुम्ही कराल तर नक्कीच तुम्हाला
21 डेजमध्ये 7 दिवसामध्ये याचे रिझल्ट दिसणं चालू होऊन जात असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व काही पहिले विजन बोर्डचं बघा की कुठली गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे, त्या आनंदाचा एक क्षण घ्या आणि देन तुम्हाला फ्युचर व्हर्जन कसं हवं आहे त्या पद्धतीने. ओके. आता कुणाला डॉक्टर बनायचं आहे पण ते स्टडी करत आहे, तर त्यांनी ते पूर्ण कंप्लीट झाली डिग्री अशा पद्धतीने, आणि त्या डिग्री किती मार्क्स हवे आहेत, किती पर्सेंटेज हवे आहेत, कशा पद्धतीने त्यांना डिग्री मिळायला पाहिजे तशा पद्धतीने त्यांनी लावायचं आहे. आणि ते त्यांना व्हिज्युअलायझेशनमध्ये तुम्ही अफर्मेशन जरी दिले, हे व्हिज्युअलायझेशन करून जर तुम्ही त्यामध्ये 2-4 अफर्मेशन लिहून ठेवून, जेव्हा तुम्ही विजन बोर्ड बघता त्याच्या खाली जर अफर्मेशन लिहून ठेवले आणि तेच जर रिपीट केले, तर लवकरात लवकर त्याचे रिझल्ट हे येत असतात. अशा पद्धतीने करा. आणि जेव्हा तुम्ही डोळे उघडता त्याच्याच मध्ये तुम्हाला ही अफर्मेशन म्हणा किंवा ते म्हणायचं आहे, सबकॉन्शियस माइंडला कमांड द्यायची आहे तुम्हाला स्वतःलाच, कारण तिथे कोच तर नाही असणार आहे कमांड देण्यासाठी, की तुम्ही आत्ता ह्या क्षणी जे बघत आहात, जे फील करत आहात आणि खूप लो एनर्जीमध्ये आहात तेव्हा करायचं नाही आहे, तर तुम्हाला हाय एनर्जीमध्ये, हाय एनर्जी म्हणजे हॅपी मुमेंट, तुम्ही एक फ्रेश होऊन जायचं, एखादं गाणं लावायचं ज्यामुळे तुमचं जे फिलिंग आहे ते चेंज होतील आणि त्यामध्ये व्हिज्युअलायझेशन करायचं. तर ते काय होतं, तर जेव्हा तुम्ही म्हणता की मी जे फील करत आहे, जे मी बघत आहे तीच माझी आता रियालिटी, डोळे उघडताच ती रियालिटी माझ्या समोर शो करत आहे, डिवाइन माझ्यासमोर शो करत आहे, ती 3D रियालिटीमध्ये ती गोष्ट घडली आहे. स्वतःच म्हणायचं तथास्तु. तर सबकॉन्शियस माइंड आणि युनिवर्स काय म्हणत असतो, तथास्तु. कारण ह्या माइंडमध्ये काय रिअल आहे आणि काय खोटं आहे हे माहिती पडत नाही. तुम्ही एखाद्या लहानपणी बघितले असणार की हॉरर मूवी एखाद्या वेळेस बघितलं किंवा जे सिरियल असतात ते बघितलं, तर किती खडखडून उठता आणि रात्रीला झोपल्यानंतर सुद्धा एखादं स्वप्न पडलं तर ते रिअलच आहे, आता ते घडत आहे. अशा पद्धतीने खूप म्हणजे घाबरल्या पद्धतीने होतं, तर ते रिअल असतं का, नाही. पण ह्या सबकॉन्शियस माइंडला काय खोटं आणि काय खरं हे कळत नाही. तर त्याचमुळे जेव्हा आपण ह्या पॉझिटिव्ह गोष्टी यामध्ये अवचेतन मनामध्ये टाकत आहोत, तर त्याच सबकॉन्शियस माइंडने आपल्याला ती गोष्ट मिळत असते. तर ह्यासाठीच तुम्हाला अशा पद्धतीने ह्या काही ट्रिक्स आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही 21 डेज बिना गॅप करता म्हणजे ब्रेक न करता जर कराल, तर तुम्हाला तुमचं सक्सेस हे नक्कीच मिळत असते. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं, अप्रिशिएशन देत असतं. म्हणून जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा की त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा हे मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन माहीत होऊन त्यांचं 360 डिग्री त्यांची लाईफसुद्धा चेंज झाली, तर तुम्हाला सुद्धा त्या ब्लेसिंग मिळत असतात. तर थँक्यू सो मच. शांतपूर्वक ऐकून घेतलं त्यासाठी थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.